नमस्कार मैत्रिणींनो, पावसाळा स्पेशल आज मस्त इथे गरमागरम असा टोमॅटोचा सार बनवला आहे। तर इथे 2-3 टोमॅटो घेतले, एक कांदा घेतला, कढीपत्ता घेतला, 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यानंतर इथे जिरे पावडर, धने पावडर, तिखट, मीठ आणि हळद घेतलेलं आहे। तर हे सर्व साहित्य घेतल्यानंतर इथे मी बघा ओल्या नारळाची पेस्ट करून ठेवली आहे, ती सुद्धा आपण इथे वापरणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे। तर टोमॅटो, कांदा, लसण, हे कढीपत्ता हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि नंतर इथे जे कोरडे मसाले आपण घेतले ते सुद्धा मी यामध्येच टाकून घेणार आहे। तर हे टाकल्यानंतर आपण 1 ते 1.5 चमचा ओल्या नारळाचं इथे हे जे पेस्ट केलेली आहे ती टाकून घेतलेली आहे। तर 8 दिवसांच्या भाजीसाठी मी अशी पेस्ट करून ठेवत असते, म्हणजे भाज्या करायला पटकन सोपी पडते। तर अशा पद्धतीने हे इथे टाकून घेतलेलं आहे। जर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने असं टोमॅटोचं सार बनवायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा आपली ही पेस्ट तयार झाली, कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे। तर यापुढची कृती करण्यासाठी इथे कढईत तेल तापवून घेतलेलं आहे। तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली, जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण हिंग टाकून घेणार आहे। हिंग सुद्धा छान तळून निघला की यामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। तुम्ही हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी लाल मिरच्या सुद्धा वापरू शकतात। तर इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर आणि तूप सुद्धा वापरू शकतात। आणि ते हे चांगलं तळून निघलं की आपण जी पेस्ट तयार केलेली आहे टोमॅटोची ती या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही लक्षात घ्या की आपण टोमॅटो, कांदा, लसण हे सर्व साहित्य कच्चंच वापरलेलं आहे, त्यामुळे इथे आपण चांगलं तेलामध्ये याला 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। व्यवस्थित याला चांगलं मिक्स करून ढवळून याला आपल्याला ह्या प्युरीला परतून घ्यायचंय आणि चांगलं परतल्यानंतर याला चांगलं चटचट होऊस तर शिजू द्यायचंय थोडंसं तेलामध्येच। आणि नंतर इथे तुम्ही बघू शकतात की रंग किती मस्त आलेला आहे। आणि तुमच्याकडे सुद्धा असं टोमॅटोचं सार आवडतं का? तर तेच डाळींचे वरण खाऊन, आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा एक छान ऑप्शन आहे भातासोबत खायला तुम्हाला। तर तुम्ही हे थोडंसं सूप म्हणून सुद्धा नुसतं पिऊ सुद्धा शकतात। तर इथे बघा मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून मी इथे पाणी टाकून घेतलंय, कारण भांड्याला बरीचशी प्युरी चिटकलेली होती टोमॅटोची, तर ती इथे टाकून घेतलेली आहे। आणि नंतर इथे बघा तरी सुद्धा अजून हे जे आपलं सार आहे ते थोडंसं दाटसर वाटत आहे, त्यामुळे मी अजून थोडं पाणी इथे ॲड करणार आहे। तर व्यवस्थित इथे पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर आपण मीठ वगैरे तर सगळं पेस्ट करताना टाकलं होतं। तुम्हाला थोडंसं चव येण्यासाठी साखर किंवा गूळ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात। त्यानंतर इथे बघा उकळी आल्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकल्यावर सुद्धा अजून एक 5 मिनिटं याला चांगली खळखळ उकळी येऊस तर मी गॅसवरच ठेवलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की आपल्या सारला किती छान अशी उकळी आलेली आहे। तर अशा पद्धतीने सर्व मसाल्यांचा अर्क याच्यामध्ये उतरतो आणि सार खायला खूप मस्त लागतं। तर अशा पद्धतीने बघा इथे मी गरमागरम भात वाढून घेतलेला आहे, भातावरती हा गरमागरम टोमॅटोचा सार सुद्धा वाढून घेतला आहे। तर आमच्याकडे आठवड्यातून 2-3 वेळेस संध्याकाळच्या जेवणासाठी हा केला जातो। तर तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि घरच्यांना खाऊ घाला। आणि तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की सार किती सुंदर लागतं खायला। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल रेसिपी तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा। तर खा, प्या, मजा करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ